नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कर्नाटक स्टेटसाठीचा ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे. अत्यंत शॉर्ट टाइम पिरियड त्यांनी दिलेला आहे. फक्त 1 दिवसाचा वेळ आहे. रात्री उशिरा नोटीस आली, आजचा पूर्ण दिवस आणि उद्या सकाळी फक्त 10 वाजेपर्यंत हा टाइम आहे. आणि साईट अजिबात प्रॉपरली चालत नाहीये. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी वेळ लागत आहे. मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो की प्रत्येकाने हा व्हिडिओ बघून आपल्या घर बसल्या ठिकाणी फॉर्म आणि ऑप्शन एंट्री भरून घ्यायची. फक्त काय चॉईस फिलिंग करायची आहे. एक्झॅक्टली चॉईस फिलिंग कशी करायची आहे, BMA साठी कशी करावी, MBBS साठी कशी करावी, अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगतो. तुम्हाला फक्त घर बसल्या ठिकाणी जास्त वेळ लागणार नाही, कारण की फॉर्म हा कंप्लीट होत नाहीये लवकर. साईटचा इश्यू भरपूर आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ घरी बघून सर्वांनी आपला ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. कारण की साईटचा इश्यू असल्यामुळे मी हा असं म्हणत आहे विद्यार्थ्यांना. तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजून घ्या की हा ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना काय करायचं, जरी तुम्ही मोबाईलवर भरत असाल किंवा घरच्या कॉम्प्युटरवर भरत असाल, तर आपण पहिल्यांदा सर्च करायचं आहे KEA. ठीक आहे, KEA सर्च करा आणि त्याला क्लिक करा. दॅट इज द कर्नाटका ऑथॉरिटी आहे. ठीक आहे, जी की ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करतं. तुम्हाला इथं असं दिसेल तुमच्या सर्च टॅबवर KEA होम. ठीक आहे, याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर बघा हे तुम्हाला सर्व दिसेल. फक्त एक लक्षात घ्या, मोबाईलवरती करत असाल तुम्ही किंवा कशावरही करत असतील, इथं सुरुवातीला तुम्हाला हे सर्व कन्नडामध्ये असं यांच्या या लँग्वेजमध्ये ओपन झालेलं पेज दिसेल. सर्वांनी काय करायचंय, इथे या टॅबला क्लिक करायचं. या टॅबला कधी कधी मोबाईलवरती ही टॅब एकदम खाली येते. लक्षात घ्या, खाली येते. इथे काय करायचं, याला जिथे कन्नडा दिसतं याला सिलेक्ट करा आणि इथं इंग्लिश करा. इंग्लिश केल्यानंतर तुम्हाला सर्व समजेल की एक्झॅक्टली काय आहे. मग हे जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सर्वांना सर्वात वरच्या बारवर ऍडमिशन्स म्हणून दिलेत बघा, ऍडमिशन्स. यावरती UG नीट 2024 अंडर ग्रॅज्युएशन नीट 2024 याला सिलेक्ट करा. मग याला सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं, पहिली स्टेप काय आहे, व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची. काय करायचं, पहिल्यांदा आपल्याकडे काय असलं पाहिजे, काही विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेलं आहे, काही विद्यार्थ्याकडे नाही आहे. जरी नसेल तरी बघा काय करायचं, पहिली स्टेप आहे व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करून घ्या. व्हेरिफिकेशन स्लिप. आता ही व्हेरिफिकेशन स्लिप कशी डाउनलोड करायची आहे, तर बघा जेव्हा UG नीट 2024 वर जातो तेव्हा तुम्हाला इथे दिसत आहे UG नीट 2024 ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड लिंक. ही लिंक आलेली आहे कालपासून. ह्या लिंकला आपल्याला काय करायचं आहे, या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता डाउनलोड लिंक केल्यानंतर बघा काय आलेलं तिथे बघा, ऍप्लिकेशन नंबर विचारलाय, तुमचा ऍप्लिकेंट नेम विचारले, डेट ऑफ बर्थ आणि हा जो दिलेला आहे कॅप्चा तो टाकायचा आहे. आता ऍप्लिकेशन नंबर सर कुठे असतो, सर्वांनी काय करायचा, ज्यांनी आपल्याला आम्ही व्हायब्रंट मधून तुम्हाला कर्नाटकचा फॉर्म भरून दिलेला होता, मग त्याची एक प्रिंट प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहे. ही प्रिंट कशी असते हे पहा, तुम्हाला इथे ते पण प्रिंट दाखवतो कशा पद्धतीने ही प्रिंट आहे. हे पहा, हे प्रत्येक विद्यार्थ्याची अशा पद्धतीची ही प्रिंट असते. ठीक आहे, जिथे तुमचा हे थंब आहे, साईन आहे, तुमचा फोटो, एव्हरीथिंग तुमचं असतं. मग ह्या प्रिंटवरचं आपल्याला काय बघायचंय, तर या प्रिंटवर बघा मी तुम्हाला सांगतो काय पाहायचं आहे. ठीक आहे, आता या प्रिंटवर बघा आपल्याला काय, व्हेरिफिकेशन स्लिपवर आपण गेलोय, ऍप्लिकेशन नंबर विचारलाय. मग ऍप्लिकेशन नंबर काय, तर ऍप्लिकेशन नंबर तुमचा जो फॉर्म आहे बघा, फॉर्म इथं फायनल कॉपी दिसत आहे. ह्या फॉर्मच्या सर्वात वरती कॉर्नरला हा जो दिलेला आहे दॅट इज द ऍप्लिकेशन नंबर. हा ऍप्लिकेशन नंबर काय आहे, 3705956. 3705956. ठीक आहे, हा आपण ऍप्लिकेशन नंबर टाकला. आता काय विचारलं, ऍप्लिकेंट नेम. आता ह्या ऍप्लिकेंट नेमचं बघा फक्त इनिशियल 5 लेटर घेतात. इनिशियल 5 लेटर. समजा आता माझं नाव जर ऋषिकेश असेल, ऋषिकेश. ठीक आहे, तर इनिशियल 5 म्हणजे बघा 1 2 3 4 5 एवढेच शब्द याच्यामध्ये घेतले जातात. याच्या पुढचं नाव टाकता येत नाही. जर तुम्ही भरत असाल तर वाटत असेल माझा फॉर्म पुढे का जात नाहीये, तुम्हाला इथं फक्त 5 लेटरच टाकता येतात, तुमच्या नावाचे सुरुवातीचे 5. मग आता बघूया आपण, आता एक्झॅक्टली बघा, आता या फॉर्म आहे. ठीक आहे, या फॉर्म मध्ये बघा, आता या फॉर्म मध्ये जे काही तुमचं नाव आहे, ठीक आहे, जे काही नाव असू द्या, सरनेम असू द्या, सुरुवातीला CHAVA एवढंच टाकता येईल आपल्याला. तर इथे आपण टाकून घ्यायचं CHAVA. आता ह्याच्या पुढे टाईप जरी केलं तर पुढे जात नाही अजिबात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या नावाचं जरी सुरुवातीचे 5 शब्द टाकला तरी पण चालतं. हे झालं. मग डेट ऑफ बर्थ, तुमची जी काय डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे. ठीक आहे, आता बघा इथे डेट ऑफ बर्थ पण असते 16/3/2004. एक्झॅक्टली ही डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे मेन्शन करायचे, 16/3/2004.
आता हे काय आहे, एंटर कॅप्चा ऍज इट इज खाली जो दिलेला आहे तो इथे तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्यू, कॅपिटल क्यू, डब्ल्यू, स्मॉल एस, 5, A3. ठीक आहे. आता हे सर्व केल्यास डाउनलोड व्हेरिफिकेशन स्लिप, आपण काय करायला पहिली स्टेप व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करतोय. काही जणांकडे आहे, काही जणांकडे नाही आहे. ठीक आहे. आता बघा हे व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड झालेली आहे. बघा हे पूर्ण याला म्हणतात व्हेरिफिकेशन स्लिप, याच्यावर तुमचं नाव वगैरे सर्व असतं. मग आता याच्यावर महत्वाचं बघा, जसं आपण खाली येणार आहे बघा ह्याच्यावरच्या 3 गोष्टी महत्वाच्या. ऑप्शन एंट्री, सीईटी नंबर, पुन्हा एंट्री ऍप्लिकेशन नंबर आणि सिक्रेट की. आता हे कुठं लागतं, आता आपण काय केलं, फक्त व्हेरिफिकेशन स्लिप तुमची आपण डाउनलोड केलेली व्हेरिफिकेशन स्लिप. आता पुढे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मग आता काय करायचं विद्यार्थ्यांना, ऑप्शन फॉर्म तर भरायचा आहे. ठीक आहे. मग आता पुन्हा आपल्याला डबल एकदा साईट वरती जावं लागेल. ठीक आहे. आपण डबल एकदा साईट वरती आता जायचं आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी. मग इथे ऍडमिशन्स मध्ये जायचं, नीट यूजी मध्ये जायचं आणि बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, जसं आपण व्हेरिफिकेशन स्लिप होतं त्याच्यावरच एक्झॅक्टली टॅब आहे फर्स्ट राऊंड ऑप्शन एंट्री, सर्वांसाठी BMS MBBS सर्वांसाठी. हे फर्स्ट राऊंड ऑप्शन एंट्रीला आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता याला क्लिक केल्यानंतर बघा इथे काय विचारलं, आता ऑप्शन फॉर्म भरताना काय विचारतात, सीईटी नंबर. मग आता हा सीईटी नंबर कुठे आहे, जे आपण व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केली बघा त्याच्यावरती हा तुम्हाला तुमचा सीईटी नंबर ऑप्शन एंट्री बरं का. इथे एक तुम्हाला सीईटी नंबर दिसेल तो नाही टाकायचा आहे. इथे तुम्हाला एक सीईटी नंबर दिसत आहे तो नाही टाकायचा आहे, नाहीतर तुमचा वाटेल माझा का सबमिट होत नाहीये. इथे खाली यायचं आहे, जे इथं डार्क बोल्ड मध्ये देतात आहे. ऑप्शन एंट्री करायला होत ना, त्याच्यामुळे ऑप्शन एंट्रीचा सीईटी नंबर लागेल. ऑप्शन एंट्री सीईटी नंबर SY905 इथे टाईप करायचं, कॅपिटल SY905. ठीक आहे. मग आता हा त्यांनी जो दिलेला आहे G6 ऍज इट इज, एवढंच काम आहे. ठीक आहे. ऑप्शन एंट्रीसाठी लक्षात घ्या. आणि तुम्ही अगदी सबमिटला क्लिक करायचं. मग बघा सबमिटला क्लिक केल्यानंतर हा तुमचा फॉर्म ओपन झाला. आता इथं काय विचारलंय तुम्हाला त्यांनी, ऍप्लिकेशन नंबर, सिक्रेट की कोड एक्झॅक्टली त्याच्या खाली आहे बघा. ऍप्लिकेशन नंबर 456401 456401. आता काय म्हणलंय, सिक्रेट की कोड. सिक्रेट की कोड कुठे सर, तर याच्या खालीच आहे सिक्रेट की कोड CB74. हा एक्झॅक्टली जो पूर्ण एकदाच टाकायचा बरं का, तो पुन्हा डबल टाकता येत नाही, म्हणजे पुन्हा डबल हे होऊन जातो तुम्हाला कळून. मग एक्झॅक्टली जे आहे तुम्ही लिहून काढायचा त्याच्यावरचा आणि एकदाच इथं टाईप करायचा. ठीक आहे. नंतर न्यू पासवर्ड तुम्ही तुमच्या मना पद्धतीने ठेवू शकता, जो की नंतर लक्षात ठेवायचा. तुम्हाला जो ठेवायचा तो पासवर्ड सेट करा. ठीक आहे. पुन्हा कन्फर्म पासवर्ड एकदा ठेवा. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड तोच डबल ठेवायचा जो तुम्ही हे केलाय तो. त्यानंतर मोबाईल नंबर ठेवा. विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपापला मोबाईल नंबर ठेवायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी, तुमचा जो ईमेल आयडी तो मेन्शन करा. ठीक आहे. आता इथे सिक्रेट क्वेश्चन विचारलेला, काही पण तुम्ही टाका, असं काही महत्वाचं नसते. व्हॉट इज युअर चाइल्डहुड निक नेम, व्हॉट इज युअर मदर्स मिड नेम, कुठलं पण एक करा. तुमच्या आईचं नाव किंवा काहीतरी हे टाका, काही तुम्हाला जे वाटतं ते टाका. आणि इकडे लक्षात ठेवायचं असतं. आता चाइल्डहुड निक नेम ठेवलाय तर एखाद्या वेळेस काही पण तुमचं ठेवा. ते झालं की मग आपल्याला लॉग इन करायचं. आता बघा लॉग इन केलं आपण. बघा आता लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला एक अशा पद्धतीने दिसेल बघा. लॉग इन केल्या सर्वांना एक सीईटी नंबर म्हणजे रिफंड डिटेल्स विचारले, बँकिंगचे डिटेल्स सर्व तुमचे पासबुक वगैरे हे टाकलात तरी चालतं, नाहीतर विद्यार्थ्यांनी वेळ घालवायचा नाही अजिबात. हे टाकण्याची काहीच गरज नाहीये. इथे तुम्हाला दिसत असेल वरती, मोबाईल वरती जरी ओपन केला तरी डेस्कटॉप साइड ओपन करायची, बॅक टू होमला क्लिक करायचं. बॅक टू होमला अगदी तुम्ही घरी बसून बॅक टू होमला केलं की आपल्याला हा पेज ओपन झालेला दिसेल. या पेज वरती काय आहे, कॅन्डिडेट्स ऑप्शन एंट्री, जे की आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत आता कॉलेजचे. मग या ऑप्शन एंट्रीला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग इथे सिलेक्ट केल्यास काय आहे, तर इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे आय ऍग्री या ह्याला क्लिक करायचं. मग आता बघा तुम्हाला आता इथं अशा प्रकारच्या ऑप्शन एंट्री दिसतील. कशाच्या आहेत ऑप्शन एंट्री, मेडिकल, डेंटल, ISMH. आता बघा म्हणजे ह्याच्यामध्ये आयुष वगैरे सर्वच येतं, रिमेनिंग सर्वच येतं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा मेडिकल. सपोज आपल्याला MBBS चे ऑप्शन्स तुम्हाला जर द्यायचे असतील तर मेडिकलला सिलेक्ट करायचं. इथे सिलेक्ट केल्यानंतर बघा सिलेक्ट केलं कोर्सला
कोर्सला इथं सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर एमबीबीएस गव्हर्नमेंट, एम जे आपल्यासाठी नसतो ऑप्शन, एनआरआय नाही टाकायचं, एमबीबीएस MQ आणि MP एमबीबीएस प्रायव्हेट, सर्वांनी सर्वात शेवटच्या ऑप्शनला टिक करायचं आहे. ठीक आहे, बघा आता आपण जर हे MQ केलं तर बघा तुम्हाला इथे मॅनेजमेंट कोट्याच्या फीस दिसतील, 35 लाख, 42 लाख, 30 लाख. ठीक आहे, इथे प्रत्येकाने फीस बघायच्या इथे. आणि बघा तुम्हाला काय करायचं आपल्याला, MP प्रायव्हेट म्हणजे MBBS ला तुम्ही कोर्सला सिलेक्ट केलं, सर्वात शेवटचा ऑप्शन MP MBBS प्रायव्हेट. लक्षात घ्या, इथं लिहितो मी MP MBBS प्रायव्हेट, या ऑप्शनला सिलेक्ट करायचं. बघा इथे मी दाखवतो अजून एकदा, सर्वात शेवटचा ऑप्शन आहे MP MBBS प्रायव्हेट, याला आपण सिलेक्ट केलंय. याला आपण सिलेक्ट केल्यानंतर पुढे बघा, याला आपण सिलेक्ट केलं. आता याला सिलेक्ट केल्यानंतर बघा पुढचे ऑप्शन सांगतो मी कशा पद्धतीने. मग आता ह्याला मी सिलेक्ट केलंय. मग इथे बघा फी स्ट्रक्चर 12 लाख आहे. फी स्ट्रक्चर थोडं अपडेटेड झालेलं आहे कर्नाटकचं, ठीक आहे, लास्ट इयर पेक्षा. मग प्रत्येक कॉलेज इथं बघा तुम्हाला दिसत आहे, डॉक्टर आंबेडकर मेडिकल कॉलेज बँगलोर 12,867 फीस आहे. मग आता तो एक नंबर आहे. मग तुम्हाला समजा तो एक नंबरला ऑप्शन, एवढे एक लक्षात घ्या, तुम्ही आता कसे पण जरी सिलेक्ट केला तर नंतर आपल्याला अल्टर करता येतं. पुन्हा त्यांचा एक मॉक रिझल्ट लागत असतो, त्याच्यानंतर ऍक्च्युअल रिझल्ट पब्लिश होतो. त्या मॉक रिझल्ट पर्यंत आपल्याला काही पण चेंजेस करता येतात. त्यामुळे आता ऑर्डर जरी तुमची फिक्स नसली तरी तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्यानंतर तुम्हाला अल्टरेशन त्याच्यामध्ये करता येतं. फक्त तुम्हाला इथे जी फीस दिसत आहे त्याच फीसचं ऑप्शन टाका. काही कॉलेजची 18 लाख फीस आहे, काही कॉलेजची 22 लाखापर्यंत फीस आहे, 16 लाख फीस आहे. तुम्हाला ते नको असेल तर बिलकुल त्याला काहीच करायचं नाही. मग आता हे कसं ऍड करायचं सर, तर आता बघा हा कॉलेज आहे, ठीक आहे, या कॉलेजला मला एक नंबर मी ऑप्शन्स दिलेला असेल. ठीक आहे, तुम्हाला जे पाहिजे त्याला तो सिक्वेन्स देऊ शकता तुम्ही इथं कुठला पण. ठीक आहे, पुन्हा आता मला हे कॉलेज ऍड करायचं दुसरं 2 नंबर. ठीक आहे, 3 नंबर 8 लाख फीस आहे याची फीस किती, 12 लाख. 4 नंबर हे 12 लाख 5, मला हे पण ऍड करायचंय 12 लाख. 6 हे 7 8, हा 9वा ऑप्शन. आता बघा इकडे याची फीस किती आहे मित्रांनो, याची फीस आहे सप्तगिरी, याची फीस आहे 22,41,500. मला एवढं फीसचं कॉलेजच नको आहे, त्याच्यामुळे मला हा ऑप्शन ठेवायचा नाहीये सर. हा ऑप्शन अजिबात, याला नंबर काहीच टाकायचा नाही. पुन्हा काय आहे, याची फीस 12 लाख आहे, मला टाकायचा. मग इथे 9 नंतर याला 10 नंबर द्या, 10. ठीक आहे, पुन्हा हे असं 11, असे तुम्ही n नंबर ऑफ ऑप्शन्स टाकू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. 12 11 12 13 14 15, हा 16 नाही 16. आता हा नकोय मला, सपोज हा नकोय मला, 25 लाख फीस आहे, तर याला काहीच करायचं नाही. मग खालचं टाकायचं असेल तुम्हाला, याला 16 लाख फीस आहे, हे नकोय मला, सोडून द्या. 25 लाख 16 लाख, 22 लाख नकोय, 20 लाख 22 लाख हे नकोच आहे मला. ठीक आहे, मग 12 लाख अशा पद्धतीनं 18. आता हे मी ऑप्शन्स ऍड केलेले. ठीक आहे, बस आता मला हे ऑप्शन्स ऍड केलेत. मला याच्यानंतर मला काय करायचं आहे, आता हे ऑप्शन्स मला सर सेव्ह करायचे. आपण एकूण 18-19 ऑप्शन्स दिलेले आहेत. मग इथे काय करायचं तुम्हाला सर्वांना, सेव्ह अँड सबमिट याला क्लिक करा. याला क्लिक केलात की तुम्हाला इथे याच्या बाजूला हे तुम्ही कुठल्या क्रमांकाला कोणतं कॉलेज त्याचा कोड हे सर्व दिसतो. बघा 1 नंबरला ऑप्शन काय ठेवला, 2 नंबरला, 3 नंबरला, हे सर्व तुम्हाला इथे दिसतं. आणि इथं त्याची प्रिंट दिसते तुम्हाला, कॉलेजचं नाव दिसतं, यांची फीस तुम्ही तर नंतर चेक करू शकतात फीस. ठीक आहे, ह्या फीस याच्यामध्ये हे सर्व अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि इथं तुम्ही एखादं ऑप्शन डिलीट करायचं असलं तर डिलीट करू शकतात, काढून टाकायचं असलं काढून टाकू शकतात. ठीक आहे, त्याला 0 करून टाकलं काही हरकत नाही. ठीक आहे, तुम्ही काढून म्हणजे ऑप्शन हा कट करू शकतात तुम्ही. आता हा झालं MBBSचं. आता मला काय करायचंय सर, मला आयुषचं ऑप्शन भरायचं आहे. ऍक्च्युअल मला कमी मार्क आहेत, मला फक्त BA. मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय. ठीक आहे, MBBSचे ऑप्शन्स कसे करायचे, ज्याला आता चांगले मार्क्स आहेत फक्त MBBS ट्राय करायचंय. मला जे 2च ऑप्शन ठेवायचे, ज्याची फीस कमी आहे सर 8 लाख आणि 10 लाख, तर तुम्ही इथे फक्त 2च ऑप्शन सिलेक्ट करायचे. मेडिकल मध्ये जायचं, इकडे सगळ्यात शेवटी MBBS प्रायव्हेटला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, हे झाले MBBS. आता मला सर मॅक्झिमम विद्यार्थी हे BAMS चे आहेत. BAMS ला चॉईस फिलिंग करायची, तर BAMS साठी काय करणार विद्यार्थी, इथे सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे ISMH, याला सिलेक्ट करा. याला सिलेक्ट, आता ज्यांना दोन्ही करायचे त्यांनी पहिल्यांदा MBBS ऍड करा, त्याच्यानंतर BAMS करा. ज्यांना फक्त BAMS भरायचंय त्यांनी डायरेक्ट इथं ISMH ला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कोर्स बघायचा. बघा BAMS गव्हर्नमेंट आहे, BAMS NRI आहे, BAMS AQ ऑदर्स आहे आणि AP.
सर्वात पहिल्यांदा चॉईस फिलिंग करायची आपल्याला APBAMS प्रायव्हेट. ठीक आहे, APBAMS प्रायव्हेट. मग आता हे कसं असतं बघा, एपी आणि AQ हे दोन ऑप्शन आहेत. एपीची फीस तुम्हाला बघा, आता मी एपीला सिलेक्ट केलं. एपीला सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे बघा 2.5 लाख फीस आहे, 2.5 लाख. जर आता मी AQ ला सिलेक्ट केलं असतं AQ, तर बघा इथे फीस 5 लाख झाली असती. आपल्याला काय करायचं, 2.5 लाख फीसचे ऑप्शन्स ठेवायचे आहेत. ठीक आहे, 5 लाख काही कॉलेज म्हणजे मॅक्झिमम सर्व कॉलेजचे 4 लाख आहे, काही कॉलेज त्यांची फीस आहे 2.5 लाख, 4 लाख आणि 6 लाख हा एनआरआयचा असतं. एनआरआयचा ऑप्शन आता ओपन होत नाही. आता मला सर हे नॉर्मल 2.5 लाख फीसचे ठेवायचे आणि नंतर मला जर 4 लाखाचं ठेवायचं असेल तर मी खाली ठेवेन. मग आता बघा, मग नॉर्मल ठेवायचं असेल तर तुम्हाला एपी सिलेक्ट करायचं. तुम्हाला इथं फीस दिसत असेल बघा 2.5 लाख आलेली आहे, म्हणजे मला काय करायचं, एपी ला पाहिजे मला. ठीक आहे, मग आता बघा कसं करायचं. मग तुम्हाला जर काही कॉलेज पाहिजे असतील, Ctrl F करा, तुम्ही सर्च करू शकता. एखादा आपण कॉलेजचे कोड पण ऑप्शन ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही एखादं कॉलेज टाकलं, समजा आय पासून सुरू होणारे ऑप्शन आहे सर्व, I703A टाकलं एपी, तुम्हाला असं इथं दिसतं. ज्या इथं असं तुम्हाला असं दिसेल, एक नंबर दिसत असेल, जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या समोरचा बॉक्स बघायचं. कॉलेजचं नाव टाकलं तर त्याच्या खालचा बॉक्स बघायचा आणि त्याला 1 नंबर द्यायचा. समजा आता हे आपण ऑप्शन दिलेले किती, तर 19 दिलेले आहेत. आता 20 नंबरला तुम्हाला हे कॉलेज ऍड करायचं असेल आयुर्वेदा, तर इथे 20 टाका. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मला 2 नंबरला हे कॉलेज टाकायचं 21, 21, 22. हे तुम्हाला जे पाहिजे ते, तुम्हाला दुसरं कुठलं कॉलेज पाहिजे असं हे, असे तुम्ही जे पाहिजे तेवढे ऑप्शन ऍड करू शकता. विद्यार्थ्यांना सांगतोय मॅक्झिमम ऑप्शन्स ऍड करून ठेवा, जेणेकरून नंतर तुम्हाला डिलीट करता येतील पुढे जाऊन. 1-2 दिवसानंतर, 2-4 दिवसांना आपल्याला हे ऑप्शन सर्व डिलीट करता येतात. त्यामुळे आता तुम्ही ऍड करून ठेवू शकतात असं. ठीक आहे, आता ठीक आहे, हे झाले मला हे ऑप्शन्स. आता मला काय करायचं आहे, सपोज मला आता काही कॉलेजेसचे IQ 4 लाख फीसचं ऑप्शन ठेवायचं, माझे मार्क्स थोडेसे कमी आहेत, मला 4 लाख फीसचे ऑप्शन्स ट्राय करायचे. तर अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, 4 लाखच्या फीससाठी डबल इथे तुम्हाला काय करावं लागेल, इथे कोर्सला सिलेक्ट करावं लागेल. कोर्सला आता इथे कोर्सला सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर इथे AQ म्हणून आहे, AQ. ठीक आहे, एपी मध्ये आपण काय बघितलं, एपी मध्ये 2.5 लाख फीस बघितली. आता आपल्याला BAMS चे मॅनेजमेंटसाठी म्हणजे 4 लाख फीसचे थोडं हायर फीसचं कॉलेज जर ठेवायचं असेल आणि ते कॉलेज पाहिजे असेल तर AQ ला सिलेक्ट करायचं. AQ ला सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला ह्या कॉलेजेसच्या फीस 4 लाख दिसतील. आता समज जो काही नंबर आपला खालचा आलेला असेल, आपण अपडेट केलं होतं का, अपडेट सेव्ह अँड सबमिट करायचंय, सेव्ह अँड सबमिट आणि मग अपडेट करायचं असतं. ठीक आहे, मग आता तुम्हाला ही 4 लाखचे ऍड करायचे सपोज ऑप्शन, तर तुम्हाला काय करावं लागेल, इथे 1 नंबर दिला, सपोज इथे 1 नंबर द्या, की जो काही खालचा जो नंबर असेल तुमचा 20, 21 हे असे, हे तुम्हाला जेवढेच कॉलेजचे, सपोज आता आपण नॉर्मल एपी टाकले आधी आणि आता काही कॉलेजचे AQ टाकायचे. समजा मी एवढे 4च ऑप्शन मला AQ मधून टाकायचे, बाकीच्या कॉलेजला मला इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे, जे काय असतील ते बस. आणि इथे काय करायचं, सेव्ह अँड सबमिट करायचं. बघा आता 19च्या खाली बाकी हे सर्व AQ चे ऑप्शन झाले ऍड. आपण आधी सेव्ह अँड सबमिट केलं होतं म्हणून एपीचं इथं आलं नाहीये, पण तुम्ही लगेच सेव्ह अँड सबमिट केलात की ते ऍड होणार नॉर्मल एपीचे. एपीचं झालं की खाली AQ, म्हणजे आधी एपीसी टाका, त्याचे तुमचे ऑप्शन सर्व झाले की त्याच कॉलेजचं वाटत असेल, मला 1 नंबरच्या कॉलेजचं AQचं ट्राय करायचं. AQ इथं येते बघा, AQ म्हणून. AQ ट्राय केलास तर त्याची फीस असते 4 लाख, एपी केलात त्याची फीस असते 2.5 लाख. अशा पद्धतीने तुम्हाला ते सगळे हे ऑप्शन्स खाली ऍड झालेले दिसतील, त्यांच्या फीस पण इथं आलेल्या दिसणार तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे, आणि हे अशा पद्धतीने करायचं. आणि पुन्हा हे याचा विंडो जास्त वेळ ओपन राहत नसते, तुम्ही नंतर सेव्ह अँड सबमिट करत राहायचं आणि पुन्हा तुम्ही ऍड करू शकतात अशा पद्धतीने. महत्वाचं बघा काय, महत्वाचं एवढा सिनेरिओ आहे याच्यामध्ये की MBBS साठी तुम्ही जाणार असाल, थोडक्यात अजून एकदा डबल सांगतो बघा. MBBS ला तुम्ही सिलेक्ट केलात, MBBS चे ज्यांना ऑप्शन करायचं त्यांनी मेडिकलला सिलेक्ट करा, कोर्सला सिलेक्ट करा, सगळ्यात खाली यायचं, सगळ्यात खाली MBBS साठी बघा. MBBS साठी काय करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला सर्वात खाली यायचं. इथे आल्यानंतर MBBS प्रायव्हेट, MP कॅपिटल MP MBBS प्रायव्हेट, म्हणजे MP करायचं, MBBS प्रायव्हेटला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या फीस येतात मित्रांनो. इथे फीस केलं, इथे बघा तुम्हाला लगेच फीस सगळं 16 लाख 22 लाख जे काही फीस आहेत कॉलेजच्या 12 लाख इथे दिसतात, ते ऍड करा. आता सर मला काही मेडिकलचे MBBS कॉलेज ठेवले, आता मला BAMS ट्राय करायचं. BAMS साठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, BAMS साठी तुम्हाला काय करावं लागेल,
इथे ISMS ला क्लिक करावं लागेल, जो की इथला ऑप्शन देईल ISMS. ISMS मध्ये कोर्स सिलेक्ट करायचा. कोर्स काय? BAMS. मग BAMS आधी AP आणि मग AQ. AQ म्हणजे काय? मॅनेजमेंट कोट्याचा आहे. AP ला सिलेक्ट केलात, फीस तुम्हाला बघा इथे सर्व कॉलेजची 2.5 लाख दिसेल. AP आधी AP चेच ऑप्शन टाकायचे 2.5 लाख फीस मध्ये. आता मी सर्व AP चे ऑप्शन्स टाकले. मला त्याच कॉलेजच्या पहिल्या 3-4 कॉलेजचं मला AQ चं ट्राय करायचं, म्हणजे मॅनेजमेंट कोट्याचं ट्राय करायचंय. तर मी काय करेल, इथे काय करेल, मी कोर्समध्ये जाईल आणि AQ त्याच्यावरती आधी खाली आहे AP, तर मला पुन्हा पाहिजे आहे AQ. तर AQ सिलेक्ट केलं तर मला तुम्हाला 4 लाखाची फीस आहे. मग मला ही 4 लाख फीसचे सर फक्त 4-5 ऑप्शन जे काय पाहिजे तुम्हाला, इथे तुम्ही कोड बघू शकतात. कोड आपण दिलेले आहेत, किंवा कॉलेजचं नाव जरी सर्च केलात, काही कॉलेजचं नाव जरी सर्च केलं 100दा तरी ते कॉलेज सर्च होत नाही, कारण की ते अजून या राऊंड मध्ये ऍडच नाही झालेले. जे ऍड झाले तेच तुम्हाला इथे दिसतील, जे नसतील ते पुढच्या राऊंडला येतील, त्यावेळेस आपल्याला ऍड करता येतात. त्यामुळे हे ऑप्शन्स मॅक्झिमम सिलेक्ट करा. मॅक्झिमम तुम्हाला आत्ताच सिलेक्ट करा. जे कॉलेजला जायचंय किंवा विचार जरी नसेल तरी ते कॉलेज ऍड करून ठेवा, आपल्याला नंतर ते डिलीट करता येतं. ठीक आहे, त्याची काही काळजी करू नका, पण ऍड करून ठेवा. गेल्या वर्षी काही कॉलेज ऍड करता आले नव्हते, त्यांनी दिलेलं आहे. यावर्षी पण ब्राउचर मध्ये दिलंय की ऍड आहे किंवा चेंज सिक्वेन्स करता येतं, डिलीट करता येतं, पण गेल्या वर्षी ऍड करता आलं नव्हतं. त्यामुळे तुम्ही आता ऍड करून ठेवा. जरी तुमचा मॅनेजमेंटचा विचार नसेल तर तो खाली टाका. 4 लाख फीस ऑप्शन खाली ठेवून द्या तुम्ही. आपण नंतर काय करायचं ह्या 2-3 दिवसात बघू. पण सर्वांनी घर बसल्या ठिकाणी ही प्रोसेस करा. पहिल्यापासून सांगितलंय. पहिली स्टेप महत्वाची काय आहे, वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायचे. काय करायचंय, पहिल्यांदा व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायचे. ठीक आहे, व्हेरिफिकेशन स्लिपचं मी सांगितलं कशा पद्धतीनं. त्याच्यानंतर त्या व्हेरिफिकेशन स्लिपवरचं महत्वाचं काय आहे, व्हेरिफिकेशन स्लिपवरचं महत्वाचं असतं की तुमचे हे इथे जे तुम्हाला इथं बघा, हे अशी व्हेरिफिकेशन स्लिप येते, त्याच्यावरचा हा एंट्री नंबर बघायचा, कारण की आपल्याला नंतर ऑप्शन एंट्री टाकायचा. हा एंट्री नंबर टाकायचा, त्याच्या खाली त्याचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, त्याच्या खाली त्याची सिक्रेट की टाकायची. इथलं टाका बरं का सीईटी नंबर, वरचा सीईटी नंबर टाकायचा नाही, फॉर्म तुमचा सबमिट होणार नाही. एंट्रीचा सीईटी नंबर टाकायचा, ह्या डिटेल्स टाका, मग तुमचं लॉग इन होणार. लॉग इन झाल्यानंतर काय तुम्हाला ते बँक डिटेल्स वगैरे येतील, त्या बँक डिटेल्सला स्किप करून टाकायचंय. डायरेक्ट होमला क्लिक करायचं आणि ऑप्शन एंट्री म्हणून दिसते, ऑप्शन एंट्रीला क्लिक करा. क्लिक केल्यानं तुम्हाला अशा पद्धतीची ही विंडो ओपन झालेली दिसेल ऑप्शन एंट्रीची. पहिल्यांदा MBBS आहे, इथं डेंटल आहे, BAMS. सर्व विद्यार्थी एकतर काही MBBS चे आहेत, काही विद्यार्थी रिमेनिंग BAMS चे आहेत. मग तुम्हाला MBBS मध्ये पण कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा, त्याची फीस तुम्हाला समोर दिसते लगेच. तुम्हाला BAMS मध्ये पण फक्त एवढाच प्रॉब्लेम होतो, 2.5 लाख आणि 4 लाखचं कसं ओळखायचं. AP म्हणजे काय, 2.5 लाख. AQ म्हणजे काय आहे, 4 लाख फीस. एवढंच आहे, ते करायचं. सेव्ह अँड सबमिट करायचे. इथं तुम्हाला ऍड झालेले दिसतील. इथले कोण नको असतील तर तुम्ही एंटर 0 टू डिलीट ऑप्शन. जर एखादं नको असेल तर इथं 0 करून टाकायचं. 0 केलं सगळं काढून टाकायचं, 0 करायचं, तो डिलीट होतो ऑटोमॅटिक. ठीक आहे, काही काळजी करायचं नाही. पुन्हा बाकीचे इथे तुम्हाला दिसू शकतात. अशा पद्धतीने एखादं खालचं जरी ऍड केलं, तुम्हाला नको असेल 0 करता येतं. तुम्ही ऍड करून ठेवा, काही अडचण आली तर नंतर आम्ही त्याला डिलीट करू. पण सर्वांनी घर बसल्या ठिकाणी ही प्रोसेस फॉलो करा. तुम्ही उठल्यानंतर उद्या सकाळी हा व्हिडिओ बघा, सर्व गोष्टी या पद्धतीनं करा आणि होऊन जाईल. काही अडचणी आली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, पण प्रत्येकाने करा. मॅक्झिमम विद्यार्थी आम्ही करायचा प्रयत्न करतो, पण साईट चालत नाही, तरी सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने हे करून प्रोसेस करून सबमिट करून टाकायचे. मित्रांनो, अशा पद्धतीने बघा. काही अडचण आली तर आपण बघूया. डेट अजून काय वाढलेली नाही, डेट वाढली तर अजून चांगली गोष्ट होईल, परंतु सर्वांनी उठल्या ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, म्हणजे करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.